सर्वांना नमस्कार. अमोल साहेबराव शिंदे घरणीकर आपल्या समोर सुविचार माला सादर करतोय. 3 गोष्टी कधीच विसरू नये. कर्तव्य, कर्ज, उपकार. 3 गोष्टीपासून नेहमी दूर राहावे. व्यसन, जुगार, चोरी. 3 गोष्टींचा नेहमी आदर करावा. आई, वडील, गुरु. 3 गोष्टी इतरांना देत चला. दान, ज्ञान, मान. 3 गोष्टी भावाभावात शत्रुत्व निर्माण करतात. संपत्ती, पत्नी, जमीन. 3 गोष्टी कधीही चोरी होत नाहीत. ज्ञान, चारित्र्य, जिद्द. 3 गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात. आई, वडील, तारुण्य. 3 गोष्टी अंगी नेहमी असू द्या. नम्रता, सौजन्य, सुस्वभाव. अधमाः धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम्. प्रकृतीनुसार माणसांचे 3 विभाग कल्पिले आहेत. उत्तम, मध्यम, अधम. यासाठी निकष कोणता? तर त्यांच्या इच्छा, आकांक्षा. अधम लोकांना केवळ धनाची अभिलाषा असते. आपल्यासारख्या मध्यमांना उपजीविकेकरिता धन व सामाजिक प्रतिष्ठेकरिता मान या दोहोंची गरज भासते. तर उत्तम लोकांना केवळ मान हवा असतो, कारण मान हेच त्यांचे धन असते. लायसेन्स, हेल्मेट, PUC, गाडीचे कागदपत्र व्यवस्थित पाहिजे. बाकी रस्ता नांगरलेल्या शेतासारखा का असेना. हा दुर्भाग्य. वनेऽपि सिंहा मृगमांसभक्षिणो बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीच कर्माणि समाचरन्ति. जंगल में मांस खाने वाले शेर भूख लगने पर भी जिस तरह घास नहीं खाते, उस तरह उच्च कुल में जन्मे हुए व्यक्ति, सुसंस्कारित व्यक्ति संकट काल में भी नीच काम कभी भी नहीं करते. समोरचे व्यक्ती आपला विश्वासघात करू शकतो हे ठाऊक असूनही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून असतो, कारण आपलं मत त्यांच्याविषयी अत्यंत प्रामाणिक असतं आणि हाच आपल्या प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यात घातक ठरू शकतो. रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्व धर्मात चढाओढ दिसते, परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते. पति के दिल में जगह बनानी है तो सबसे पहले उनके माता पिता की इज्जत करे. मर्दों को वो औरत बिल्कुल नहीं पसंद जो उनके घर वालों का आदर ना करे. अगर आप चाहती है कि आपका पति आपका बने, इसके लिए उनके परिवार को अपना समझे. यही बात पति को भी लागू होती है. किस्मत और पत्नी भले ही परेशान करती है, पर जब साथ देती है ना, तो सारी कायनात बदल के रख देती है. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. जीवन का सत्य, माँ का प्यार मुसीबत में पता चलता है, भाई का प्यार बंटवारे में पता चलता है, पत्नी का प्यार खाली जेब होने पर और पुत्र का प्यार बुढ़ापे में पता चलता है. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा सुद्धा फायदा घेतात. आज जागतिक पत्नी दिन आहे. मस्त आहे, नक्की वाचा, ऐका. जी आपल्या चुका दाखवते पण घोड चुकावर पांघरून घालते. जी आपल्या खाण्यावर बोलते पण न खाल्ल्यास काळजी करते. चहा पिण्यावरून जी सतत बोलते पण
भिजून आल्यावर स्वतःच चहा करते, जिला सगळ्यातलं सगळं कळते पण चेकवर सही कुठे करू म्हणते, जिच्या बडबडीनं आपण बाहेर जातो पण तिच्याच ओढीने लगेच परत येतो, त्या आपल्या तारणहार पत्नीला आज माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक सप्रेम नमस्कार। इंसान की बर्बादी का वक्त तब शुरू होता है जब उस शख्स के माँ बाप उसके गुस्से से डर से उसे नसीहत देना छोड़ देते हैं। नीच व्यक्ति वह होता है जो प्रतिष्ठा पाने के बाद सबसे पहले उसी व्यक्ति को नष्ट करने की कोशिश करता है जिसकी मदद से वह बड़ा बनता है। ज्ञानी व्यक्ति भी अपने चरित्र के अधीन होकर कर्म करता है, क्योंकि ज्ञान मनुष्य की प्रवृत्ति नहीं बदल सकता। नवरा दोनच अटीवर घरची काम करतो, एकतर बायको खूप सुंदर आहे नाहीतर भांडखोर आहे। जिस व्यक्ति को आपके रिश्तों की कदर नहीं है उसके साथ खड़े रहने से अच्छा है अकेले खड़ा रहना। यह अभिमान नहीं स्वाभिमान है। अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते, तरीही कर्ण अर्जुनाचा शत्रू बनला। कधी कधी तुमचा काहीही दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्यामुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात। त्यामुळे नेहमी आपण बोलत असताना विचारपूर्वक बोलावे ही नम्र विनंती। धन्यवाद। शारदा संस्कृत क्लासेस लातूर।